नमस्कार मंडळी, स्वागत आहे वर्षा ऑफिशियल या चॅनेलमध्ये. तर माझा पहिला ब्लॉग तुम्ही पाहिला होता. त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं लग्न मंडप योगेश्वरी देवीचा. तर आज सेकंड ब्लॉगला आलेली आहे मी त्याच ठिकाणी, त्याच हत्तीखान्यामध्ये. तर बघा, याची कथा सांगणार आहे मी आज आणि परिपूर्ण हत्तीखाना दाखवणार आहे पूर्ण फिरून तुम्हाला. तर या माझ्यासोबत बघायला हत्तीखाना म्हणजेच योगेश्वरी देवीचा लग्न मंडप. तर बघा, हे असे मोठा एकदम खूप छान असा बघायसारखा प्राचीन काळचा आहे. हा ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखले जाते. तर यामध्ये असे छोटे छोट्या गुफा पण आहेत. पूर्वीच्या काळी राजे महाराजे पायी जात होते. ते रस्ते हुडकायची गरज नव्हती, त्यांना शोधत जात होते. तर ह्यातील एक भूगर्भामध्ये एक असा रस्ता आहे गुफेचा की ते डायरेक्ट परळी या शहरात जाऊन निघतो. म्हणजे अंबेजोगाई शहरापासून थेट परळी या शहरापर्यंत जाणारा हा मध्यस्थी भूगर्भातला रस्ता आहे. बघा, असा भूगर्भ आहे. असे 6 का 7 भूगर्भ आहेत आणि ह्या भूगर्भामधील एक भूगर्भ आहे तो परळीच्या वैजनाथाला डायरेक्ट जाऊन भेट देतो. तर बघा, किती छान आणि किती सुंदर दृश्य आहे. पूर्वीच्या काळातील राजे महाराजे ह्या अशा बंद दरवाज्यांनी गुफेतून जायचे, कारण त्यांचे डावपेच कोणाला माहिती होऊ नये म्हणून. तर आणि अशा भिंतीवर खूप सुंदर रेखीव शिळामध्ये कोरलेल्या मूर्त्या पण पाहायला मिळतील तुम्हाला. बघा, किती सुंदर आहेत हे छोटे छोटे दृश्य, छोटे छोटे माणसं, छोटे छोटे पूर्ण साहित्य, लग्नाला लागणारे ओराडी मंडळीचे घेतलेले, असं पूर्ण शीळ होऊन बसलेलं आहे. आता ही कितपत सत्यकथा आहे माहिती नाही, पण ही प्राचीन आहे. तर यामागची कथा अशी: परळीचे वैजनाथ आणि अंबेजोगाईची देवी योगेश्वरी यांचे लग्न ठरलेले होते आणि लग्नाचा मुहूर्त होता कोंबड्याने आरोळी ठोकण्याच्या आधी, म्हणजेच कोंबड्याने बाग देण्याच्या आधी लग्न लावण्याचा मुहूर्त ठरलेला होता. पण काही लोक असे असतात की त्यांना कोणाचं चांगलं होत असेल तर देखवत नसतं. त्यातलाच तो प्रकार. आणि तरी केली आणि कोंबड्याचा खोटा ओरडण्याचा आवाज काढला आणि मग काय, आता लग्न मंडपातील सगळे वराडी मंडळी जागी झाले. कोंबड्यानी तर आरोळी ठोकली, बाग दिली, मग आता लग्न नाही लागणार. आणि त्या ठिकाणी आता लग्न योगेश्वरी आणि परळी वैजनाथाचं लग्न म्हणून त्या ठिकाणी आलेली प्रत्येक मंडळी तिथे शीळ होऊन बसलेली आहे. अशी ही कथा आहे प्राचीन. म्हणून आमची अंबेजोगाईची देवी ही कुमारिकाच आहे. 3.5 शक्तिपीठातील एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते अंबेजोगाईची देवी योगेश्वरी. तर मंडळी बघा, कसा आहे हा योगेश्वरी देवीचा हत्तीखाना. किती मोठा आहे आणि किती छान आहे. हे प्रत्यक्षात तुम्ही बीड जिल्हा शहरामध्ये येऊन अंबेजोगाई शहरात पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला दिसेल. तर अवश्य भेट द्या मंडळी एक वेळेस योगेश्वरी देवीचा लग्न मंडप बघण्यासाठी. अधुरा वसाड पडलेला योगेश्वरी देवीचा लग्न मंडप खूप सुंदर आहे. आज सुद्धा हे दृश्य ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू ना, त्यावेळेस खूप सुंदर वाटते आणि खूप छान वाटते. आणि खूप मोठा आहे हा आवार, पूर्ण परिसर. तर मंडळी, आता माझा 3रा ब्लॉग लवकरच येणार आहे आणि त्यामध्ये मी दाखवणार आहे आमच्या अंबेजोगाईची देवी योगेश्वरी देवीचं मंदिर कसं आहे भव्य दिव्य प्रकारे, आणि ती देवी पण दाखवणार आहे. तर मंडळी, काळजी असावी. हा ब्लॉग आवडला तर शेअर करा. अवश्य एक वेळेस पूर्ण व्हिडिओ बघा, ही सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती. बाय.